राम राम मंडळी, कशात सगळे. तर खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय कारण माझे एक्झाम्स चालू होते आणि आज माझा लास्ट पेपर होता, त्यामुळे मी ब्लॉग काढलाय. आणि त्यात मला पिरियड्स पण आलेत, त्यामुळे पोटात पण दुखतंय. बट ठीक आहे, जाऊ दे. खुशी ह्या गोष्टीची आहे की आज लास्ट पेपर आहे. त्यामुळे भाई अभ्यास तर काय झाला नव्हता, बट तरी आम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये गेलो होतो की भाई फुल झाला आहे म्हणून अभ्यास. आणि इकडे एकीचं वेगळं आणि एकीचं वेगळंच चालू होतं. इथं अभ्यासाचं राहिलं बाजूला, इथे ह्यांना क्लिप काय दाखवायची, कपडे काय दाखवायचे, वेगळंच त्यांचा आउटफिट चेक चालू वगैरे होता. त्यानंतर मग थोडाफार भाई अभ्यास केला मोबाईलमधून बघून एंड मोमेंटला आणि एक्झाम देऊन आलो. एक्झाम तर गेली ठीकठाक. म्हटले लास्ट पेपर होतं, त्यामुळे आम्ही सगळे आलो होतो मंचुरियन खाण्यासाठी. आणि बघा, हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत कॉलेजचे. खरंच चांगले आहेत तसे तर, सपोर्टिव्ह आहेत. मग नंतर आम्ही पार्टी वगैरे करून झाले की आम्ही मार्केटमध्ये जात होतो, तेव्हा मला हे क्यूटचे क्लिप दिसले होते म्हणून मी घेतले होते. आणि त्यातलं मी एक ट्राय पण करून बघितलं, छान वाटत होतं माझ्यावर, त्यामुळे मी हा घेतला होता. आणि भाई जाताना ह्या मला असं काय दिसलं की रडायलाच आलं. आमच्या लाईफमध्ये कधी असा मुवमेंट येणार काय माहिती. चला ठीक आहे, जाऊ दे, सोडा. त्यानंतर मी घरी जात होते आणि मला लांबूनच दिसला की आमच्या खिडकीत आमच्या चिन्या बसला आहे म्हणून वाट बघत. आणि त्याचं लक्ष नव्हतं, त्यामुळे मी हळूच रेकॉर्डिंग करत होती व्हिडिओ. आणि जसं मी जवळ गेली त्याला कळालं भाई की मी आले, म्हणून मला बघितल्याच त्याने आरडायला चालू केलं जोरजोरात बघूनच मला. त्यामुळे मग भाई त्याला पटकन आधी खायला दिलं, कारण तो सारखंच आरडत होता, मध्ये मध्ये येत होता. त्याला खायला दिलं आणि मी माझ्यासाठी खाण्यासाठी बघत होती की काय खाऊ. मग घरी मम्मीने चिवडा बनवला होता, त्यामुळे म्हटलं चिवडाच खाऊन घेऊ. आणि एक्झाम तर संपले, आता काही टेन्शन नाही एक्झाम वगैरेचं. आणि इथे बघा भाई, मी झेप्टोवरून ऑर्डर मागवले होते मोमोज आणि हे सगळे, त्याची पिशवी राहिली होती आणि त्या पिशवीत आमच्या मम्मीने चिवडा बांधून ठेवला आहे. म्हणजे काय करतील आणि काय नाही सांगूच शकणार नाही भाई मम्मीज लोकांचं. त्यानंतर मी चिवडा वगैरे खाऊन झोपून गेली होती, कारण मी थकली होती आज. आणि मग झोपून उठल्यावर बोला तर हा आमचा चिन्या असं मम्मीच्या मांडीवर बसला होता आणि मलाच सारखा सारखा बघत होता लांबूनच. त्याला सोडा, जाऊ दे म्हटलं, पटकन जेवून घेऊया, कारण मला जायचं होतं क्लासला. त्यामुळे मी ही नवीन क्लिप घातली होती आज क्लासला, कारण नवीन घेतलं होतं म्हणून एक्सायटेड होती नवीन क्लिप घालण्यासाठी. आणि नवीन क्लिप घालून भाई कशी दिसत होती नक्की कमेंटमध्ये सांगा मला. त्यानंतर मला क्लिप शोधताना माझा जुना चष्मा भेटला, जो 8वीतला होता, जे माझ्या पप्पाने घेतला होता, कारण तेव्हा मला एवढं माहिती नाही. तो मला चष्मा दिसला होता 8 स्टँडर्डचा. असं टीचर लोकांसारखं आहे, बट ठीक आहे. म्हणून मी हा ट्राय करण्यासाठी चष्मा काढला, बघूया कसा दिसतोय माझ्यावर चष्मा. आणि मी घालून पण बघितला चष्मा, होता ठीकठाक दिसत होता चष्मा, कारण खूप आधीचा जुना चष्मा आहे तसा तर माझा तो. 4 वर्ष झाली त्या चष्म्याला, बट मी जास्त कधी वापरला नाही, 6 महिनेच वापरले असेल ते पण. आणि असं काय ह्याचा लुक येत होता. त्यानंतर मी कम्प्युटर क्लासला गेली होती, जास्त काही शूट घेऊ शकली नाही. चला पुन्हा एकदा अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय बाय.